नुकत्याच होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत चांदवड देवळा या मतदारसंघातून भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे व किसान सभेचे कार्यकर्ते ॲडव्होकेट दत्तात्रय रामचंद्र गांगुर्डे अपक्ष लाल बावट्यांचा कार्यकर्ता म्हणून लढवित आहे. महाराष्ट्रात होऊ घातलेल्या विधानसभा मतदारसंघाचे वारे वाहू लागले असून तरी चांदवड देवळा मतदारसंघातून अनेक पक्षांच्या कार्यकर्त्यांनी विधानसभा मतदारसंघासाठी जोर धरला असून तरी होतो जो तो आपल्या परीने मतदारांपर्यंत पोहोचत आहे. मात्र त्याच अनुषंगाने चांदवड देवळा मतदारसंघासाठी अखिल भारतीय कम्युनिस्ट पक्ष या पक्षाचे कार्यकर्ते व गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत लाल बावट्यांचा आवाज उठवणारे व गोरगरीब जनतेचे प्रश्न शासन दरबारी मांडणारे एकमेव नेते ॲडव्होकेट दत्तात्रय गांगुर्डे हे देखील चांदवड देवळा मतदारसंघासाठी अपक्ष इच्छुक उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहे. महाराष्ट्रामध्ये होऊ घातलेल्या विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वत्र निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे आणि त्याच अनुषंगाने संपूर्ण जे कार्यकर्ते असेल ते कार्यकर्ते आपापल्या पक्षश्रेष्ठीकडे तिकीट मागण्यासाठी जात आहे आणि त्याच अनुषंगाने मी आता चांदवड तालुक्यामध्ये चांदवड शहरामध्ये आलेलो आहोत आणि त्या ठिकाणी भारतीय कम्युनिस्ट पक्ष व किसान सभा म्हणून एक उमेदवारी अपक्ष उमेदवारी करत आहे आणि ते आज आपल्या सोबत आहे. मी त्यांच्या संग त्यांना विचारू शकतो की आपण जी उमेदवारी करताय ती अपक्ष म्हणून करताय काय म्हणून करताय ते आपल्या सोबत आहे, त्यांच्याशी संपर्क साधणार. सर, आपण या चांदवड देवळा मतदारसंघामध्ये जी अपक्ष म्हणून उमेदवारी करणार आहेत काय म्हणून करणार, कशा करता करणार? नमस्कार, मी ॲडव्होकेट दत्तात्रय रामचंद्र गांगुर्डे. मी चांदवड देवळा मतदारसंघामधनं येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये अपक्ष म्हणून उमेदवारी करत आहे. माझा अपक्ष उमेदवारी करण्यामागचा प्रामुख्याने हेतू हा आहे की गेली साधारणतः 18 वर्षापासून मी किसान सभेच्या माध्यमातून त्याचबरोबर भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या माध्यमातून वेगवेगळ्या चळवळी वेगवेगळे आंदोलनं केलेली आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आंदोलन करत असताना केवळ शासनापर्यंत मी मेसेज पोहोचवण्याचंच काम या आंदोलनांनी केलेलं आहे. परंतु ती आंदोलनाची पाहिजे त्या प्रमाणात दखल शासन स्तरावर घेतली जात नाही. गोरगरीब शेतकरी या सगळ्या याच्यापासून वंचित राहिलेला आहे आणि म्हणून मला असं वाटतं की मी या ठिकाणी अपक्ष अशा स्वरूपाची उमेदवारी करावी आणि येथील जनतेला न्याय मिळवून द्यावा म्हणून मी माझी उमेदवारी या ठिकाणी करत आहे. त्याचप्रमाणे चांदवडचा जो शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे त्या संदर्भात आपण कांदा असेल, सोयाबीन असेल, मक्का असेल याच्याकडे कसं बघणार? हा सगळ्यात महत्वाचं. या ठिकाणी आपला जो मतदारसंघ आहे हा प्रामुख्याने कांदा उत्पादक आहे आणि या मतदारसंघामध्ये साधारणतः कांद्याच्या पिकाला अनुसरून आपल्या देशामध्ये 12 लाख हेक्टर कांद्याची लागवड होते. साधारणतः 195 ते 200 लाख मेट्रिक टन कांद्याचं उत्पादन होतं. परंतु शासनाचं जर धोरण आपण बघितलं तर शासन एका रात्रीमध्ये निर्यात बंदी करतं आणि कधी कधी कांदा आयात करतं. तर वास्तविक पाहता जे आमदार या ठिकाणी झालेले आहे किंवा होणार आहे तर माझं म्हणण्याचा भाग असा आहे का शेतकऱ्याच्या पाठीशी त्यांनी तो कोणत्याही पक्षाचा असू दे त्यानं उभं राहिलं पाहिजे. का उभं राहिलं पाहिजे? त्याने एक स्वतंत्र दबाव गट तयार केला पाहिजे. दबाव गट तयार केला तर केंद्र सरकारला त्या कांद्याची आयात किंवा निर्यात बंद डायरेक्ट करता येणार नाही. त्याची नोटीस शेतकऱ्यांना दिली पाहिजे आणि त्या अनुषंगाने कोणी प्रयत्न करत नाही आणि म्हणून त्या अनुषंगाने देखील मी माझा प्रयत्न या ठिकाणी करणार आहे. कांदा पीक हे प्रमुख पीक आहे. 73 देशामध्ये मागणी असूनही सरकारचं धरसोडीचं धोरण आहे. त्या बाबतीत कोणी संघर्ष करत नाही. परंतु मी जर आमदार झालो तर तो दबाव गट स्थापन करून येथील जनतेला त्या माध्यमातून नक्कीच न्याय म्हणून देण्याचा प्रयत्न करेल. चांदवड तालुक्यामध्ये 9 तरुण वर्ग आहे. त्या 9 तरुण वर्गांसाठी आज कुठल्याही परिस्थिती या ठिकाणी कुठल्याही कामाचा सोर्स नाही, 2 रुपये कमाईचा सोर्स नाही, याकडे कसे बघणार? खऱ्या अर्थानं शेतीला जोडधंदा पूरक व्यवसाय झाला पाहिजे. त्या अनुषंगाने किमान कौशल्यावर आधारित जो प्रोग्राम राबवला गेला पाहिजे तालुका स्तरावर म्हणजे मतदारसंघामध्ये तो राबवला गेला नाही आणि तो राबवण्याचा प्रामुख्याने माझा एक प्रयत्न असेल. त्याचबरोबर इथं क्रीडा संकुल जर स्थापन झालं तर त्या क्रीडा संकुलाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावर असलेल्या वेगवेगळ्या स्पर्धा त्या ठिकाणी या तालुक्यातला जो विद्यार्थी आहे तो विद्यार्थी त्या माध्यमातून पोहोचेल. त्याचबरोबर या ठिकाणी दुसरा एक महत्वाचा प्रश्न असा आहे का MPSC UPSC आणि त्या माध्यमातून काही परीक्षा असतात, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ज्या असतात त्या एक्झामला अनुसरून सुसज्ज अशी लायब्ररी झाली पाहिजे. त्या विद्यार्थ्यांनी इथं अभ्यास केला पाहिजे आणि त्यातून त्यांनी नक्कीच आपली प्रगती साध्य केली पाहिजे. परंतु तशी अद्ययावत लायब्ररी या ठिकाणी झालेली नाही आणि म्हणून त्या अनुषंगाने देखील माझा प्रयत्न असणार आहे. वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून येथील तरुणांना रोजगार कसा उपलब्ध करून देता येईल हा प्रयत्न माझ्या माध्यमातून नक्कीच केला जाणार आहे. सर, गेल्या 40 ते 50 वर्षापासून पुणेगाव कालवा असेल, तुमचं इतर काही धरण असेल, ह्या ठिकाणी
चांदवड शहरात, चांदवड तालुक्याला फक्त हे राजकारण म्हणजे फक्त पाण्यावर असतं, याच्या संदर्भात काय सांगा? नाही, खरं सांगायचं झालं असं तर माझं वय जे आहे ते 46 वर्ष आहे. मला खरं प्रामुख्याने सांगायचं आहे की इथलं जे राजकारण झालंय केवळ पाण्याच्या प्रश्नावर झालेलं आहे. मी प्रामुख्याने इथे सचोटीनं सांगतो की हत्यार धरण्याचा प्रश्न दरवेळच्या राजकारणाच्या मुद्द्यामध्ये प्रकर्षाने घेतला जातो, परंतु प्रत्यक्षात कृती केली जात नाही. परंतु मी या आपल्या मुलाखतीच्या माध्यमातून मी आपल्याला डायरेक्ट आश्वासित करतो, मला जर जनतेनं निवडून दिलं तर मी पहिल्या 2.5 वर्षाच्या आतच हा प्रश्न मार्गी लावेल. जर माझ्याकडनं शासन स्तरावरून तो प्रश्न मार्गी लावण्यात जर थोडीफार शासन मला साथ देत नसेल तर मी लोकवर्गणीतून स्वतः काही पैसे टाकून स्वतःच्या खर्चातून तो प्रकल्प पूर्ण करून त्याचं पाणी मी खोकड तलावात टाकल्याशिवाय राहणार नाही. हा शब्द बाकी तुम्हाला मी या माध्यमातून डायरेक्टली देतो. तर तुम्ही कुठली निवडणुकीत सहभाग घेतला होता का, आणि घेतला असेल तर त्याचं आतापर्यंत आपल्याला काय अहवाल? 2014 आणि 2019ला मी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या माध्यमातून यापूर्वी निवडणूक लढवलेली आहे. परंतु त्यावेळेस देखील माझ्यासमोर मातब्बर उमेदवार होते आणि मी माझा संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला, परंतु पाहिजे त्या प्रमाणात मला जनतेकडनं साथ मिळाली नाही. तरीही मी माझं जे काम आहे ते सातत्यानं पुढे चालू ठेवलेलं आहे आणि मी स्वतः एक सुशिक्षित आहे. मी स्वतः महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 2 वेळा न्याय क्षेत्रातील क्लास 1 पदाकरता मुलाखतीला गेलेला उमेदवार आहे आणि म्हणून माझ्यामध्ये हे सगळं काम विधानसभेच्या माध्यमातून मतदारसंघासाठी करण्याची माझ्यामध्ये कुवत आहे, क्षमता आहे आणि ते करून दाखवील, म्हणून मी माझी उमेदवारी यावेळेस करतो आहे. आणि चांदवड तालुक्यामध्ये जो संचलनाचा जो प्रश्न आहे तो या संदर्भात आपण आणखी काय त्याची योजना करू शकतात? मला असं वाटतं पुणेगावला 12 पाणी आलं पाहिजे. त्याचबरोबर नारपार मधून गिरणा खोऱ्याला जर 7,015 कोटीचा जर प्रकल्प मंजूर होत असेल तर तो चांदवड तालुक्याला का नाही झाला पाहिजे? साधारणतः 160 TMC पाणी इकडं वाहून जातं, समुद्राला मिळतं सुरगाण्यामधनं, आणि मग ते पाणी जे आपल्याकडे जर वर्ग झालं तर त्याचा फायदा नक्कीच या आपल्या दुष्काळी तालुक्याला होणार आहे. त्याचबरोबर चांदवड तालुक्यामध्ये केदराईचं धरण असेल, खोकड तलाव असेल, गोई नदीवरील धरण असेल, राऊतचा टँक असेल म्हणजे धरण असेल, तर त्याच्यामध्ये आपल्याला त्याची उंची वाढवता येईल का, त्या अनुषंगाने प्रयत्न करावा लागेल. आणि खोकड तलावाचा जो यापूर्वी जसा गाळ काढून खोली वाढवली गेली, त्या अनुषंगाने अजून त्याची गाळ काढून खोली वाढवून अजून काही करता येईल का, त्या अनुषंगाने देखील मी माझा प्रयत्न करणार आहे. सर, या मागच्या निवडणुकीचा तुमचा लेखाजोखा कसा राहणार आणि आताचा कसा राहणार? खरं जर बघितलं तर आता उच्च शिक्षित लोकांना ही निवडणूक लढणं एवढं सोपं राहिलेलं नाही. याचं कारण असं आहे, निवडणूक आयोगाने 70 लाख रुपयाची मर्यादा दिलेली आहे आणि 70 लाख रुपये माझ्यासारखा एक वकिली करणारा सर्वसामान्य गोरगरीब जनतेसाठी लढणारा लालबावट्याचा कार्यकर्ता खर्च करू शकत नाही. आणि म्हणून माझं एकच म्हणणं आहे का जर हुशार व्यक्तिमत्व कोणी असू दे, जर त्या ठिकाणी गेलं तर ते निस्वार्थीपणे काम करेल. माझ्यासारखा लालबावट्याचा कार्यकर्ता, मला स्वतःसाठी काही करायचं नाही, मला 2 कन्या आहे आणि या माध्यमातून मी आपल्याला सांगतो, तालुक्यातली मतदारसंघातली जनता मला जे काम सांगेल, आमदार म्हणून ज्या वेळा मला हाक देईल, जो प्रश्न त्यांना न्याय वाटेल त्या प्रश्नावर अभ्यास करून मी विधानसभेत मांडल्याशिवाय राहणार नाही आणि हे प्रश्न मी प्रकर्षाने सोडवल्याशिवाय राहणार नाही. या माध्यमातून मी तुम्हाला चांदवड देवळा मतदारसंघातल्या आपले मतदार बंधांनी जर समजा तुम्हाला विधानसभेमध्ये जाण्याचा जर चान्स दिलास, योगायोग जर चान्स दिलास, तर शासकीय यंत्रणेबाबत तुमचा काय दबाव राहणार? सगळ्यात महत्वाचं शासकीय यंत्रणाबद्दल मी चांदवड तालुक्यातल्या असं सांगतो, शासकीय यंत्रणेचं कामकाज ढिसाळ आहे, यांच्यावरती वचक राहिलेला नाही, हे मी प्रकर्षाने सांगतो. माझं म्हणणं असं आहे का जर एखाद्या कामासाठी जर समजा शासकीय यंत्रणेला म्हणजे सर्वसामान्य माणसाला जर 17 चक्रा मारावा लागत असतील तर त्यातून त्यांची जी होणारी हेलपाट्यांची पोटी जे होणारे त्यांचा त्रास आहे तो वाचला पाहिजे. आणि त्या अनुषंगाने माझं प्रथमतः सांगणं असं राहील की जनता दरबार म्हणून प्रोग्राम दर महिन्याला इथं राबवला जाईल सर्व शासकीय अधिकाऱ्यांच्या साठी आणि मतदारसंघातील जनतेसाठी, आणि त्या माध्यमातून मतदारसंघातले जे काही प्रश्न आहे सर्व ते प्रश्न त्या जनता दरबाराच्या माध्यमातून संबंधित अधिकाऱ्यांना सोडवण्यासाठी भाग पाडलं जाईल. तिथे कुठेही कुत्राही होऊ दिली जाणार नाही, हे मी या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो. त्याचप्रमाणे हे ऍडव्होकेट दत्तात्रय गांगुर्डे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे एक अपेक्षित उमेदवार म्हणून चांदवड देवळा मतदारसंघामध्ये निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे. त्या संदर्भात चांदवड देवळा मतदारसंघातील संपूर्ण मतदार बंधूंनी त्यांना एक मतदानाचा एक निवडून देण्याचा एक मानस करावा असा. नाशिक लोकशाही न्यूजसाठी देविदास जाधव, चांदवड.